नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. रुक्मा माय देवी आहे पाय, तर या देवीचा सप्ताह चालू आहे. गावामध्ये पालखी सोहळा निघणार आहे, मिरवणूक. तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मी आता जातो घराकडे. मित्रांनो, मी आता घरी आलो. यश पण झालेला आहे, आंघोळ करून राहिली. यशला रात्री ताप आली होती, ताप झाली कमी. इकडून आहे शेताकडे जाण्यासाठी रस्ता. हे अजून याचं लेवलिंग करायचं राहिलं, माल टाकून. हे पण आता खूप खडक टाकून भरून घेतात. प्रॉपर गाव आहे आमचं येळेगाव. हे या गावामध्ये आता खूप सुविधा व्हायल्या. जवळच साखर कारखाना आहे जुना. त्याच्यानंतर आता हे रेल्वे स्टेशन, शासकीय दवाखाना. मामाच्या वावरामध्ये हरभरा पेरलेला आहे, तर ती हरभरा पाण्यासाठी चाललो का. तर मामाच्या इकडल्या जमिनी खूप छान आहेत, एकदम प्युअर काळीची आहे. आमच्या जे जमिनी आहेत चुलत्याच्या, ते जमिनी तिकडल्या आमच्या भागामध्ये थोड्या हलक्या जमिनी होत्या. त्याच्यामुळं आमच्या वडिलांनी तिथली जमीन विकून भाटेगावला जमीन घेतलेली आहे. पण पाण्याचा एरिया आहे पूर्ण, कॅनॉलचं पाणी आहे. ते एकदम भोयदांडानं रानं भिजतात पहा. पूर्ण जमीन पहा तुम्ही, प्युअर काळीची जमीन आहे. बेटा घेतलेले आहेत सोबत पहा तुषारचे, तर नेऊन द्यायचे आहेत त्याला. आता मी लगेच जाणार आहे, पालखी निघते आता, ताबडतोब जाणार आहे इथं घराकडं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, एकदम भोयदांडानं पूर्ण रानं भिजायसारखा एरिया आहे. कॅनल, छोटा कॅनल आहे, एकदम छोटा महिना. हरभरा पहा, खूप छान बसला हरभरा. पण तिकडे आहे पहा मामा. तर भेटतो मी आता त्याला जाऊन. काय झालं, सायकल घेता? हा, तर चला मी आता घराकडे निघालो. मामाची इथं गाडी आहे, मामा थोडं थांबून येतो म्हणले, स्पीकर जोडून घ्यायले. तर मी निघतो आता घराकडं. पालखी आता निघासली म्हणा. तर मित्रांनो, इथं स्टेशन बनवायले, तर लय मोठं स्टेशन आहे. तर हे स्टेशन झाल्याच्या नंतर दुसरं स्टेशन मानवाडीपाशी होणार आहे, हातगावच्या जवळ. तर हेच पटा चालला पहा वरवट कोण असा, तिकडं समोर मनाटा त्या भागामधून चाललेला आहे पटा. इथं स्टेशनला लागूनच हे शासकीय दवाखाना पण चालू आहे बांधकाम. याचं मेन ऑफिसचं झालेलं आहे. इकडं हे काही बांधकाम चालू आहे अलीकडून. तर मी आता चाललो गावामध्ये. तुम्हाला आता पालखी सोहळा दाखवण्याच्या अगोदर आमच्या गावामधलं मारुती मंदिर दाखवतो, चला. हे आहे पहा, खालच्या मजल्यामध्ये पूर्ण ओपन स्पेस ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या मजल्यामध्ये आहे मारुती. असं आहे पाय बांधकाम. जय बजरंगबली. काचाचा मोठा डोर बनवलेला आहे पाणी पूर्ण. आतमध्ये काही जाता येत नाही, लॉक केलेला आहे तो. ते आहे पहा मारुती. तर पहा आता मंदिराच्या
समोरच्या गॅलरीमधून कसं व्ह्यू दिसते ते आमच्या गावामधलं. पहा खाली मैदानामध्ये खुर्च्या टाकलेल्या आहेत. दर्शन झालं, आता मी जातो खाली. पहा. दयाडी करायला काय आता पकवाज पकवाज वाजे आता वली उभं राहून पकवाजे आता वली उभं राहून वाजणार आहे पहा.
जोर लागणार ढगेला विचार अजून अरे वा सत्याचा टेंट इकडे टाकलेला आहे. पालखी आता गावामधून या आधी इकडे 10 मिनिटांमध्ये आता पालखी इथं पोहोचत टेंटमध्ये. मंदिरात किंवा पालखी आवाजाकडे लक्ष द्या आणि नाव घेतलं तसं लवकर लवकर या.
व्यंकटराव बाबा म्हणजे संपलं. बरोबर आहे. 40च्या पुढे गेल्या काला कोणी तुम्हाला पोरगी देईल? काही नाही, पण बरं हो आहात तशीच मजेत राहायचं. टेन्शन घेऊ नका गड्या. लग्न झालेला विचारा काय अवस्था आहे याची. लग्नाच्या आधी ना असे गुलाबजाम पाणीच होते. लग्नाच्या आधी असे गुलाबजामूच होते. लग्न झाले की खोबऱ्याच्या उलट्या वाटली. लई अवघड परिस्थिती आहे. मग तुम्ही आहात ना तसे मजेत मस्त असे गोल गुटून दिसतात. असेच राहा, आनंदात राहा. आणि नाही तर नाही भेटल्या असं म्हणूच नका. माझ्या कोण आणलं गईला नाही तर नाही भेटले म्हणाली. हिला आणलं तरी कोण. लई अवघड परिस्थिती आहे. पण माया ओ ज्यांच्या सुना आल्या आता कशा इंचवाची अशी नांगीच आहे. कधी डंख मारे सांगता म्हणून टेन्शन घेऊ नका. आहात एकट्या मजेत राहा, मस्त करावं काय नाही. एक भगवा रुमाल घ्या, कमरेला बांधा आणि इकडं नाशिकला कुंभमेळा चालेल. टेन्शनच काय घ्यायचं. ऐका, आपण फक्त राघवेंद्रजींचा आचार करायचा, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा आचार कोणी करू शकत नाही. या भावानं 16 गाव आगळी गिळी आहे. आपल्याला बिडीचा चटका सहन होईना. गॅस आले, चुलीचा त्रास होऊ लागला म्हणून ही परिस्थिती आहे. पण पुन्हा एकदा सांगते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा फक्त उच्चार करायचा आहे. चला चरित्राकडे आपण वळू. चरित्र मी याच्या आधी फार सुंदर सांगितले, परंतु आज मी कर्तव्यामध्ये बांधलेली आहे. म्हणून या बांधलेल्या चरित्रामध्ये मला पुन्हा एकदा सांगावं लागतं. संतोष भाऊ एकदा काय झालं, तो कौस मामाने खूप सारं पाप केलं आणि त्या पापावरती झाकण ठेवण्यासाठी चुलत बहिणीचा विवाह केला. आनंदराव पाटील, चुलत बहिणीचा कशासाठी? पापावरती झाकण ठेवण्यासाठी. लग्न केलं, थाटात लग्न, वरात निघाली आणि वरात निघाल्याच्या नंतर अशी चौकात आली आणि चौकात आल्या बरोबर बोलायला सुरुवात केली. अशी आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने बोलावं, अरे त्या बहिणीचा विवाह थाटामाटात तू करत आहे. तिच्या पोटी 8व्या जन्माला येणारा तुझा वध करणार आहे, वध करणार आहे, वध करणार.
तर मित्रांनो, आता आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो. पा हे रोड आहे आणि इथंच रोडच्या काठाला एक देवस्थान आहे पा. ब्रह्मानंद महाराज. दरवाजा लावून पहा, इथं जवळ पाण्याची खदान पण आहे. चला, तू समोर बस. तू काय भाई, आता समोर बस, स्टॉल बस. पहा, आता दिवस माळवायला 4:30 वाजलेत. तर इथून जायला आम्हाला आता 2 तास लागतात. 6:30 वाजतात घरी पोहोचायला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो.